होतीस का नाही होतीस? बोलली होती, मी बोलली होती. बायको बनून तू राहणार होतीस माझी, खेळली खोटा डाव, खेळली खोटा डाव, धीरे बोली तू राहिली असती आणि माझ्या सवे बसती. कशाला दुसरी पत्नी केली असती? काय गरज होती? दुसरी पत्नी केली नसती, तू राहिली असती आणि माझ्या सवे बसती. पाटलाच्या मी आज नाही उद्या मरणार, पण लाखो रुपयाची इस्टेट तुझ्या नावावर. तू खाशी म्हटलं होतं ना, मग तू काहून आपल्या पोरामध्ये मायाजाळात खुश झाली? आणि आता तू माझ्याकडे काहून आली? तुझ्या पोरानं मारलं तुला? माझ्या मुलाने मार मारून हाकलून लावलं मला. हा, म्हणून तुझा आसरा घ्यावी म्हणून आली मी. आता तुझ्या पोरानं मारलं म्हणून कुठं राहाव, जागाच नाही आहे. पाटलानं म्हटलं होतं का माझ्या घरी राहायचं माझी बायको बनून. शकुंतला, पोरानं जर तुझ्या मारलं नसतं तर माझ्या घरी आली असतीस का? बोल, ऐका उत्तर. पाटलाच्या घरी आलीच नसती, पाटलाच्या घरी आलीच नसती ना. आता मारलं म्हणून आली. अरे हात, यासारख्या पाया कधी काही पाहिल्या मी ना. पाटल्यानं अशा हरामी, अशा बेईमान बाया आहेत ना या समाजात. एखादी निघन बा चांगली म्हणून तेवढा मोठा विश्वास केला. खूप झालं तुझ्या नाचण्यावर. त्यापेक्षा सुंदर बाया मला मिळत होत्या, अशातला काही भाग नाहीये, पण तुझ्या कलेवर मी खुश झालो होतो. आणि म्हणून पाटलानं म्हटलं होतं की तुला बायको करीन. नाही, ज्या बाईनं ज्या माणसानं माझ्या धोकेबाजी केली त्याच्यासाठी तुझ्या पाटलाच्या जवळ तीरभर जागा नाहीये. आणि आता नाचकाम करायचा धंदा जवानी मधीच आहे. आणि एकदा जवानी गेली म्हणजे तिले कोणी विचारत. आता तू म्हातारी झालीस, आता तुला कोण विचारत नाही. आता तुला कोणीच नाही विचारत. आता एकच काम कर, मी सांगतो तेवढं. कोणतं काम करशील सांगू का? ऐक मी सांग. होती जवानपणाची धुंदी तुझ्या डोळ्यामंदी, तेव्हा नव्हती तुला माझी जाणव. तेव्हा नव्हती तुला माझी जाणव. करत होती दुसऱ्याचा लाड. हो धीरे धीरे पैशाच्या गड्ड्या फेकेत ना तुझ्यावर लोक. आणि तू त्याचा लाड करायस, त्याचा लाड करायस. पैशासाठी तुला का नाही केलं? पैशासाठी तुला आपली इज्जत विकलीस. या समाजात
तुले पैसा पाहिजे होता, पैसा. आणि पैशाच्या समोर तू दिवाणी बनली होतीस. तू आता एक काम करतो, मी तुला काम सांगतो. आता तू म्हातारी झाली, केली तुझी लाली, गड्यामध्ये टाक तुळशी माळ, गड्यामध्ये टाक तुळशी माळ, गड्यामध्ये टाक तुळशी माळ, मंदिरात जाऊन कुठं ठार हो, धीरे धीरे मंदिरामध्ये आता टाळ वाजव न भजन कर. कोणी लोक पूजा करायला येतील आणि तुले कोणी जेवायला देतील. पोट भरतो आपलं. तुला जागा नाही आहे या पृथ्वीच्या पाठीवर. तुझ्यासारख्या भाईले, बैमान भाईले कधी जागा नाही भेटणार. माझा श्राप आहे, तुला लक्षात ठेव. आणि ही सांगतो, आज आलीस तर आलीस. एक बाई आहे म्हणून मी तुझ्या अंगाला हात लावत नाही, तुला काही म्हणत नाही, शिवाने देऊन राहिलो. एक माणूस कधी राहिला असताना त्याचे हातपाय तोडले असते. काय म्हणतो मी, ऐकून घे शेवटचे शब्द. याच्या पुढे यायचं नाही, कुठेही नाही. आता तुझी गणना नाही ताळव, आता तुझी गणना नाही ताळव, आता तुझी गणना नाही ताळव, आता तुझी गणना नाही ताळव. हो माझ्या नजरेच्या आडव, हो धीरे धीरे धीरे, हो माझ्या नजरेच्या आडव, हो धीरे धीरे हो, हो माझ्या नजरेच्या आडव, हो धीरे धीरे धीरे, हो माझ्या नजरेच्या आडव, हो धीरे धीरे हो. माफ करा, मी पदर बशिरते. विनंती करते, मला नका आपलो घरातून कोण तुमच्या. माफ करून तुझ्यासारख्या बाईले ना कोण पापामध्ये जाईल. काही पुण्याचं काम सांग ना, ते करतो मी. हे पापाचे काम मी नाही करत. आणि माय बायको तुला राहू बी देणार नाही, तुला राहू देणार नाही. मुली हकलं घराच्या बाहेर, समजली. कोपऱ्या तुला गुंजराचा दोरही नाही भेटत. राहिले माघार आमची तो कोपरा कुठून भेटत. तू लवकर नाही घे, तू बिलकुल लवकर नाही. मा बायकोला दिसली नाही पाहिजे. का काय अर्थ आहे शकुंतला एवढे खोटे काम करून? अरे मरून जाणं चांगलं आहे, मरून जाणं चांगलं आहे. ज्या पोराले तुला जन्म दिला, ज्या पोराले इंजिनियर केलं, ज्या पोराले मोठं केलं, त्याच पोरांना माय नाही ओळखली आपली. मी ओळखू तुले? तू कोण आहेस मायवाली? कोण आहे? मरून जाणं चांगलं आहे, हे लक्षात ठेव. जा, तुला जिथं जागा भेटेल तिथं राह, पुन्हा मा घरी यायचं नाही. बरोबर आहे. काय चुकलं, काय चुकलं या बिचाऱ्या माणसाचं? काय चुकलं याचं नशीब पाटलाचं? खरंच बोलून गेलाय ना, मीच खोटी. हो हो, मीच खोटी. त्या मुलाच्या मोहरात मी फसले नसते, ते कदाचित 8 दिवस पाहिला नसता. आणि बरोबर कळना, हे दिवस सगळे मी क्या मरून गेलो ना तुम्हाला. हो हो, हे खरं आहे. मला नाही जगायचं, आता नाही जगायचं. काय उपयोग माझा, नाही जगायचं. शकुंतला बाई मी मन करू काय, शकुंतला बाई
कदाचित रागाचा मन मी सुद्धा घराच्या बाहेर निघून आलो, पण माझ्या आईचा राग शांत झाला असेल. चला आपण बोलत चालत आपल्या घराकडे निघून गेल्या पाहिजे. जातो आपल्या घराकडे. अरे दुनिया बनाने वाले, अरे क्या तेरे मन में समाई, अरे काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. घरी आलो, आतमध्ये आलो, तर आता हे सांगा, माझ्या आईचा पलंग वेगळा आहे, माझा पलंग वेगळा आहे. अरे कशी अरे रात्र भय झाला असं नाही का? फरक पडला? मोचरे दरवेळेस झोपायला पाहिजे का माझ्या आईनं? नाही. चला आपण आपल्या आईला उठवलं पाहिजे. आवाज देतो, आई, अरे आई. बाटावाल्यावरती नाव सुद्धा आहे. चला हिच्या हातामध्ये बाटल पाहायला पाहिजे आपण. हे तर एंड्रिलची शिशी आहे. पिकावर मारणारा पदार्थ आहे, औषध आहे पिकावर मारण्यावाली. की ज्या औषधीनं किडे माकोडे तर मरतातच, पण समजा कदाचित माणसानं जरी पेलं तरी या औषधीने माणूस मरते. माझ्या आईने पेलं तर नसेल, नाही. आपण तिच्या तोंडाचा वास घेतला पाहिजे, तिला उठवलं पाहिजे अगोदर. देवा, हा काय घात केला रे देवा माझ्या बरोबर. थोडासा माझ्या आईला म्हटलं, माझ्या आईने एंडील बेलारी भरून गेली. बायको होती, बायको गेली, हात माझी आई सुद्धा गेली. आई, आई, अगं तुझा बाळ केविळ वाला हो, तुला आवाज देतो का आई? बाळ उठ मा. जन्म देणारी माऊली, देवा काय घात केला रे देवा माझ्या बरोबर. जन्म देणारी माऊली, ठेवून मायाची सावली, कशी सोडून गेली मला. मा हवं कोटे पायी आई
गेलो काय आणि वर्त झाले रागात मला माझ्या आईला मारलं घराच्या बाहेर हाकललं मी म्हटलं माझ्या आईचा राग शांत होईल माझ्याही घरी बाबा शेतात काय केलीच आहे तुझं लहानाचा मोठा केलीस बा वडील मरून गेलेला असं होतो